ठाण्यात रेमंड कंपनीच्या हद्दीत असलेली मौजे पाचपाकडी येथील सर्वे नंबर 127, सर्वे नंबर 128 ब व सर्वे नंबर 129-1 या जमिनीचे सन 1930 व 31च्या सातबाऱ्यानुसार उतार्यावर वारसा हक्काने आदिवासी कुळाचा अधिकार आहे। परंतु सदर जमीन बेकायदेशीररित्या बळकावून गगनचुंबी इमारतींचे इमले बांधणाऱ्या रेमंड कंपनी विरोधात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। आज ठाण्यातील शासकीय निवासस्थान येथे सदर जमिनीचे मालक आदिवासी बांधवांना सोबत घेऊन पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी करण्यात आली। यावेळी आदिवासी शेतकरी सुरेश अर्जुन भुयाळ व गणपत आबाजी बोडके यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते। रेमंडच्या जागेवरील मूळ आदिवासी जमीन मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे पाचपाकडी तालुका ठाणे येथील सर्वे नंबर 127, 128 ब व सर्वे नंबर 129-1 या जमिनीचे सन 30-31, 31-32च्या सातबारे उतारे पाहिल्यास सदर जमिनीत श्री सुरेश अर्जुन भुयाळ यांचे पूर्वज श्री उंदऱ्या आंब्या तारवी यांचे 1942-43 पासून पीक पाहणीस नाव दाखल असून सदर नावांच्या पुढे संरक्षित कुळ असे स्पष्टपणे नमूद आहे। या जागेवर बोडके आणि भुयाळ यांचे वारस शेत जमीन कसत होते, तर गाई गुरे गोठे आणि चरणासाठी ही जागा राखून ठेवली होती। त्याचप्रमाणे तत्पूर्वीचा हिस्सा फॉर्म नंबर 11 आकार फोड पत्रक मौजे पाचपाकडी तेव्हाचा तालुका साष्टी सध्याचा ठाणे पाहता या सर्वे नंबरच्या कब्जेदाराचे नाव या सदरी आंबे यांचे नाव दाखल असल्याचे आपणास दिसून येईल। यावरून ही जमीन श्री सुरेश अर्जुन भुयाळ व इतर आदिवासी खातेदारांचे पूर्वज 1 एप्रिल 1957 या कृषक दिनाचे पूर्वीपासून कसत होते। सदर जमिनीचे श्री गणपत आबाजी बोडके हे जमीन मालक होते। त्यांचे पूर्वज श्री उंदऱ्या आंब्या तारवी यांचे नाव कृषक दिनापूर्वीपासून सदर जमिनीत सातबारा उतार्यात इतर हक्क सदरी संरक्षित कुळ म्हणून दाखल असून त्यानंतर त्यांचे वारस म्हणून फेरफार क्रमांक 1426 दिनांक 25 जानेवारी 1951 अन्वये श्री रामा उंदऱ्या यांचे नाव दाखल झाले व ते मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नावे फेरफार क्रमांक 4255, 4299, 4300 असे फेरफार मंजूर झाले असून वारसांची नावे सातबारा उतार्यात इतर हक्क सदरी आजही दाखल आहेत। उपरोक्त वस्तुस्थिती पाहता प्रस्तुत जमीन श्री सुरेश अर्जुन भुयाळ व इतर आदिवासी खातेदारांचे पूर्वज कृषक दिनापूर्वीपासूनच कसत होते हे सिद्ध होत आहे। आज मितीत संरक्षित कुळ म्हणून या सर्व वारसांची नावे प्रस्तुत जमिनीस आजही दाखल आहेत। असे असताना त्यांच्या पूर्वजांचे अशिक्षितपणाचा व अडाणीपणाचा फायदा घेऊन श्री गणपत आबाजी बोडके यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता सदर जमीन दी रेमंड उलन मिल लिमिटेड कंपनी यांना 30 जून 1960 रोजी विक्री केली व त्यानुसार गावी फेरफार क्रमांक 1982 दिनांक 1 फेब्रुवारी 1961 रोजी नोंदवण्यात आला आहे। सदर विक्री व्यवहाराच्या वेळी त्यांचे पूर्वज सदर जमीन कुळ कायद्याने कसित होते व त्यानंतर आजही सदर जमीन वारसांचे नावे असून कब्जा हक्कात आहे। त्यामुळे झालेली विक्री व्यवहार बेकायदेशीर झाल्याचे नमूद झाले आहे। त्यानंतर देखील सदर जमिनींपैकी सर्वे नंबर 127, 129-1 ही जमीन दी रेमंड उलन मिल यांनी सुनीता देवी सिंघानिया हॉस्पिटल ट्रस्ट यांना 99 वर्षांचे भाडे कराराने दिली। भाडे कराराची नोंद गावी फेरफार क्रमांक 3833 19 ऑक्टोबर 1992 रोजी घेण्यात आली आहे। सदर फेरफारात इतर हक्कांमध्ये श्री रामा उंदऱ्या यांचे नाव असून सदर नावाला बाधा न येता नोंद केली असे फेरफारात स्पष्टपणे नमूद आहे। त्यामुळे त्यांचे पूर्वज व तदनंतर ते सर्व आदिवासी खातेदार सदर जमिनीचे कायदेशीर मालक असल्याची माहिती त्यांनी दिली। तरी सदर कुळ वहिवाटीनुसार मूळ आदिवासींच्या जमिनी त्यांच्या वारसांनी मिळाव्यात या न्याय मागणीसाठी आदिवासी शेतकरी सुरेश अर्जुन भुयाळ व गणपत आबाजी बोडके यांच्या पाठीशी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना उभी राहिली असून संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे। तसेच या शेतकऱ्यांना वेळीच न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। या कंपनीने आमच्याकडच्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे, गुरचरणावरती अतिक्रमण केलेलं आहे। त्या दृष्टीने आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या हक्काची जी जमीन आहे ती मिळवून देण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तुम्हाला 100% खात्री देतो की दिनांक 16 तारखेपासून आम्ही आमरण उपोषणाला बसतोय आणि आम्ही आमच्या आदिवासी बांधवांना भगिनींना 100% न्याय मिळवून देऊ की त्यांना त्यांची परत जमीन मिळवून देऊ। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी हा जे आमच्या ज्या केसेस होत्या त्या प्रलंबित ठेवल्या आणि रेमंडच्या केस अगोदर चालवून चुकीचे निर्णय आमच्या विरोधात देऊन आम्हाला उगाचच कोर्ट कचेरीमध्ये अडकून ठेवलेलं आहे आम्हाला आणि आम्हाला न्याय देत नाहीत। आमच्याकडे पुरावे असताना आमचे पुरावे बघितले जात नाहीत। अशा प्रकारचे कोर्ट पण आमच्यावर अन्याय करायला लागलेली आहे। आमची मागणी हीच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या जमिनी आम्हाला प्रस्थापित कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजेत आमच्याकडे। S9 न्यूज ठाणे।
17 नोव्हेंबर 2023 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत छठ पूजेचे कार्यक्रम होणार आहेत। या छठ पूजा कार्यक्रमासाठी सुविधा पुरवण्याची मागणी जय फाउंडेशन आणि रुद्र प्रतिष्ठानने ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे। जय फाउंडेशन आणि रुद्र प्रतिष्ठानचे सचिव अमित सिंग यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना या संदर्भात निवेदन दिले आहे। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनात छठ पूजा भक्तांसाठी विविध सुविधांची मागणी यावेळी करण्यात आली आहे। तदनंतर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी छठ पूजा करण्यासाठी येणाऱ्या भक्तांना सुविधा देण्याचे आश्वासन देखील शिष्टमंडळाला दिले आहे। यावेळी माजी खासदार संजीव नाईक, जय फाउंडेशन आणि रुद्र प्रतिष्ठान अध्यक्ष अधिवक्ता धनंजय सिंग हे उपस्थित होते। यावेळी धनंजय सिंग म्हणाले की मुंबई आणि आसपासच्या उपनगरात छठ उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। ठाणे उपवन तलाव, पालाई देवी मंदिराजवळ कृत्रिम तलावात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। आगामी छठ उपवासासाठी स्वच्छ पाणी, प्रकाश व्यवस्था, 2 फिरते शौचालय, बेडी बनवण्यासाठी माती आणि कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूमची सोय असावी। यासोबतच मदतीसाठी वाहने असावेत अशी मागणी ठेवत असतानाच पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी जास्तीत जास्त कृत्रिम तलाव बांधले पाहिजेत अशी मागणी यावेळी सिंग यांनी केली आहे। सदर छठ पूजेचा कार्यक्रम 17 नोव्हेंबर 2023 ते 20 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू होईल। 17 नोव्हेंबर रोजी तलावाच्या चारही बाजूंनी दिवाबत्तीची सोय करावी अशीही आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे। S9 न्यूज ठाणे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 50 दिवसात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर महाराष्ट्रात उद्रेक होईल असा इशारा यशवंत सेनेने दिला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रभर विविध आंदोलने निदर्शने झाली. चौडीमध्ये तर 21 दिवसांचे उपोषण झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे अन्यथा एकही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही असा अल्टिमेटम यशवंत सेनेचे प्रमुख माधव गडदे यांनी शुक्रवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषद दिला. यावेळी उपाध्यक्ष व्यंकटराव नाईक, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजेश तांबवे, कोषाध्यक्ष बाळासाहेब मोठे, प्रवक्ते अमोल पांढरे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय काळे, मुंबई जिल्हा प्रमुख सचिन वाहनमाने, नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजित कोकरे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष ज्योती भंडारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षणासाठीचा लढा सुरूच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये नमूद केल्यानुसार धनगर आणि धनगड ही एकच जात आहे. 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. त्यावेळी दरवर्षी 1000 कोटी निधी धनगर समाजाच्या प्रगतीसाठी जाहीर केला गेला. त्या संदर्भात 13 GR देखील निघाले, पण अद्याप ठोस निर्णय पदरी पडलेला नाही. आत्ताच्या सरकारमध्ये आश्वासक चेहरे असलेले एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यातून मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्याकडून धनगर समाजाला अपेक्षा आहेत. त्यामुळे ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांना विनंती करायला आलो. या संदर्भात आवाज उठवत असल्याचे यशवंत सेनेचे माधव गडदे यांनी सांगितले. चौडी येथे उपोषणादरम्यान सरकारने 50 दिवसात धनगर समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी व्हावी अशी आग्रही मागणी माधव गडदे यांनी लावून धरली आहे. आदिवासी आणि धनगर हा वाद राजकीय लोक पेटवत आहेत. तुमचा आमचा वाद नाही. तुम्ही तुमच्या मार्गाने आंदोलन करा, आम्ही आमच्या मार्गाने आंदोलन करतोय. उगाच आमच्या अंगावर येऊ नका असे गडदे यावेळी म्हणाले. S9 न्यूज ठाणे.